की काय कळत नव्हतं. तुम्ही पकडलं. मी त्यांना म्हटलं की बाबा काका मला ह्याला हात लावायचा आहे. तेव्हा त्यांनी मला एक ऍप दिला कम्प्युटर मध्ये. अच्छा. मग मी एका दिवसात सगळ्या सापाच्या म्हणजे 72 जाती आपल्याकडे वा. सापडतात, त्या सगळ्या जाती मी त्या एका दिवसात वाचल्या. त्याच्यात मी कधीच वाचलं नाही. तर त्या आम्ही स्टिक वापरतो आणि लोकांना वाटतं की बाबा ही स्टिक आहे ना, ही सापासाठी धोकादायक आहे असं वाटतं. आता तू त्याच्यात बोट टाक. आता मी याच्यात पूर्ण प्रेस केलेलं आहे, पूर्ण प्रेस केलेला आहे आणि त्याला काहीही त्रास होत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या इंटरव्ह्यू शो मध्ये. माझ्या बरोबर आहे माझा मित्र प्रतीक बोगुलवार. हा लांजामध्ये सर्पमित्र म्हणून काम करतोय आणि याचा व्यक्तिमत्वाबद्दल जर मी सांगायचं झालं तर हा माझा एक्स क्लासमेट आहे. त्याचबरोबर अत्यंत हुशार मुलगा आणि मॅथ्स मध्ये खरं तर त्यांनी हुशारी दाखवली, मला पण माहिती आहे, आमच्या बरोबरच होता. तर लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत. त्यामधीलच एक व्यक्तिमत्व मी म्हणेन यासाठी, कारण आपण म्हणतो ना, एखादं व्यक्तिमत्व जे असतं ते एखाद्या विशेष कार्यक्षेत्रामध्ये असताना त्याचं नाव झळकतं आणि मग तो चांगलं प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणून पुढे येतो. पण ऍक्च्युली तसं नसतं. एखादा माणूस, एखादं व्यक्तिमत्व आधीपासूनच मोठं असतं, त्यामुळे तो आपल्या कलांना बाहेर आणतो आणि नंतर मग तो एक झळकतो, मोठा होतो. तर तसाच हा आहे. सर प्रतीक, तुझं स्वागत आहे आजच्या या शो मध्ये. आणि खरं तर हा एवढा इंटरव्ह्यू प्रोफेशनली न होता एक मित्रांचा संवाद असा होईल आणि मला वाटतं हा असाच असला पाहिजे, तर त्या इंटरव्ह्यूला काहीतरी मजा येते. तर काय म्हणशील, आज कसं वाटतंय तुला? आज तुझा इंटरव्ह्यू होतोय आणि सगळ्यात पहिलं तर ऋषी मी तुझा धन्यवाद करतो, कारण आता हा इंटरव्ह्यू आपण आपल्यासाठी करत नसून प्राण्यांसाठी करत आहोत. हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत जर पोहोचला तर लोकांना त्याची माहिती होईल आणि लोकांमध्ये एक जागरूकता येईल की बाबा अशी मुलं सुद्धा काम करत आहेत. तर आपण सापांना न मारता आपण या जो नंबर असेल त्या नंबरवरती कॉल करून त्यांना बोलवून आपण त्या सापाचा जीव वाचवू शकतो. आणि साप म्हटलं की तो एक अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे, त्यामुळे तो तितकाच इम्पॉर्टंट आहे आपल्या जगण्यासाठी. ओके, तर आपण आजच्या प्रश्नावलीला सुरुवात करूया. प्रत्येकने थोडाफार त्याच्याबद्दल बोललाय तो. तर पहिला प्रश्न असा आहे की तुला अगदी लहानपणापासून मी ओळखतोय, तुझं प्राणी मात्रांबद्दलचं प्रेम मला आधीपासून माहिती होतं. मे बी मला असं ऐकायला भेटलं होतं की तुला IFS बनायचं होतं, बरोबर? तर ते प्रेम मला ठाऊक आहे की प्राणी मात्रांबद्दल तुला कसं प्रेम आहे ते. पण अचानक सर्पमित्र बनणे आणि त्यात इतकं चपळाईने कार्य करणे, हे तुला कसं सुचलं, नक्की काय? सगळ्यात आधी तर हे सगळं अचानक नव्हतं, हे लहानपणापासूनच माझ्या अंगात होतं. लहानपणीचा एक किस्सा सांगतो तुला की मी जेव्हा लहान होतो, म्हणजे हा किस्सा मला माझे मित्र, माझी मम्मी सांगते. जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे किडे पकडणे, गांडूळ पकडणे, सरडे पकडणे हे काम करायचो. आणि एकदा असं झालं होतं की मी गांडूळ समजून वाळा जातीचा एक साप असतो, वाळा कशाचा? दोन्ही तोंड असतात असं म्हणतो आपण. तोंड एका साईडला असतं, शेपटी दुसऱ्या साईडला असतं. पण ते बघताना दोन्ही साईडला तोंड सेम वाटतं. आमच्याकडे त्याला दुतोंडी म्हणतात बाबा, आताच म्हणतात. मग ते मी एकदा घरात घेऊन आलो होतो, पण तेव्हा कोणाला माहिती नसल्यामुळे त्यांनी त्याला मारलं. अच्छा. पण तो किस्सा मला सांगितला होता. मग मी लहानपणी असा विचार करायचो की बाबा लोक सापांना मारतात का? आता आपण डिस्कव्हरीवर अॅनिमल प्लॅनेट बघतो तेव्हा ते लोक त्याला पकडतात आणि दुसरीकडे नेऊन सोडतात. मग आपल्या इथे असं का नाही? मी पहिलं राहायचो बांबेड गावात. अच्छा. तर असं होतं की जिथं कुठं साप असेल तिथं सगळे लोक एकत्र येऊन त्याला मारणार, सापाला मारणार. मग मला वाटायचं बाबा आपण काहीतरी शिकलं पाहिजे. मला लहानपणी असं वाटायचं की हे सगळं आपल्याला बाहेर देशात जाऊन शिकावं लागेल, साप पकडणं. पण नंतर जेव्हा मी 2013 साली लांजात आलो तेव्हा मे महिन्यातनं आमच्या घराच्या शेजारी एक साप आला होता. तो पप्पांनी बघून मला बोलवलं, त्याच्यानंतर आम्ही शेजाऱ्यांना बोलवलं, त्याच्यानंतर शेजारी एक सिद्धम सर म्हणून होते, त्यांनी सर्पमित्रांना बोलवलं. मग तेव्हा सगळे जाधव जे माझे गुरु आहेत, ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला सपोर्ट केला या साप पकडण्याच्या ह्याच्यात, मग त्यांनी ते आले, त्यांनी पकडला. तर दिवड जातीचा बिनविषारी साप होता. मग मी त्यांना बघितलं तेव्हा मला म्हणजे आनंद इतका होत होता की काय कळत नव्हतं. मी त्यांना म्हटलं की बाबा काका मला ह्याला हात लावायचा आहे. मग त्यांनी त्याचं तोंड पकडून मला त्याला हात लावायला दिला, त्याच्याबद्दल माहिती सांगितलं. जेव्हा त्यांना कळालं की माझा यात इंटरेस्ट आहे तेव्हा त्यांनी मला एक ऍप दिला कम्प्युटर मध्ये. अच्छा. मग मी एका दिवसात सगळ्या सापाच्या म्हणजे 72 जाती आपल्याकडे सापडतात, त्या सगळ्या जाती मी त्या एका दिवसात वाचल्या. त्याच्यात मी कधीच वाचलं नाही आणि त्यांची सगळी माहिती मला आता माहिती. अशा प्रकारचे ऍप सुद्धा आहेत
हे त्यालाच कळतं की ज्याला आवड आहे त्यामध्ये. कारण मला आता माहिती नव्हतं की सापाच्या परती पण ऍप आले. ऍप आहेत, भरपूर आहेत. आपल्या अच्छा. मोबाईलवरती सुद्धा 2 ऍप आहेत. हा. एक स्नेक फ्रेंड म्हणून आहे आणि एक स्नेक हब म्हणून आहे. स्नेक हब. त्या स्नेक फ्रेंड मध्ये आपल्याला महाराष्ट्रातल्या कोणत्या पण जिल्ह्यातल्या कोणत्या पण तालुक्यातल्या सर्पमित्राचा नंबर भेटतो. अच्छा. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे नंबर आहेत, हॉस्पिटलचे नंबर आहेत. अच्छा, म्हणजे गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. गव्हर्नमेंटल नाही, ती बारामतीतले एक सर्पमित्र आहेत, हम्म. त्यांच्या माहितीतून बनवलेला तो ऍप आहे. ऍप आहे. त्यासाठी तो लोकांच्या पण उपयोगाचा आहे आणि सर्पमित्रांच्या पण उपयोगाचा आहे. ओके. तर दुसरा प्रश्न असा आहे, आपण अॅनिमल जी क्रुएल्टी आहे जी सगळीकडे घडते, अनफॉर्च्युनेटली घडते आणि कधी कधी मुद्दामूनही घडते, तर हे सगळं घडतंय त्याबद्दल तुला काय वाटतं आणि त्याबद्दल काय मत आहे तुझं? आता काय खूप राग आहे तुम्हाला. हा. राग म्हणजे आता मी स्वतः सर्पमित्र आहे. हम्म. मी आता आपल्या लेटेस्ट म्हणायला गेलास तर तू आता जे आपले हे असतात सापाचा खेळ करून दाखवणारे, हम्म. त्यांची एक तुम्हाला गोष्ट सांगतो की आपण म्हणतो साप दूध पितो. हा. साप हा खरं तर मांसाहारी प्राणी आहे. हम्म. त्याच्या पोटामध्ये असे जे रसायन जे असतात आपल्या पोटात जे आहेत ते त्याच्या पोटात नसतात की जे दूध पचवू शकतात. पचवू शकतात. त्यामुळं जे आपण त्याला दूध पाजतो नागपंचमीला ते खरं त्याच्यासाठी विष असतं. अच्छा. त्याच्यामुळे त्याला डायरिया वगैरे होऊन त्याचा मृत्यू होतो. ओके. आणि अॅनिमल क्रुएल्टी म्हटलं तर मी म्हणतो की बाबा आता आपण पण प्राणी आहोत, तो पण प्राणी आहे. मग समज एखाद्या माणसाने एका माणसाचा खून केला, हम्म. त्याला काय शिक्षा होते? जन्मठेप किंवा जन्मठेप. फाशी किंवा जे कोणती असेल ती. बरोबर. हा महत्त्वाचा प्राण्यांच्या मुद्दा आहे. बद्दल असे कठोर शिक्षा का नाही? आणि ते पण जे सेक्शन आहेत आयपीसी जे काही सेक्शन आहेत ते ते एवढे भरपूर जुने आहेत. आणि कोणी घाबरत पण नाही. हा, त्याच्यात काय आता खरं सांगू तुला, खरं सांगतो, हा. सापांबद्दल जर तू एक व्हिडिओ किंवा आपण मारताना फोटो वगैरे असतील हा. तर त्याच्यावरती आपण सुद्धा केस करू शकतो. अच्छा. त्याला हा. दंड होतो हा. 25,000 ते 6 ते 7 वर्षाची जेल किंवा दोन्ही एकत्र हम्म. असं देखील होऊ शकतं. आणि ही जी केस आहे ती हा. वनरक्षक अधिकाऱ्यांच्या अंडर येते. अंडर आहे, बरोबर. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आहे. पण लोक ते करत नाहीत कारण की लोकांना वाटतं काय एक साप मारून आपल्याला काय जास्त फरक पडणार नाही. आणि लोकांना मोठेपणा वाटतो त्यात की आपण साप मी साप मारला. मारलाय. हा. आणि मी साप दुसरा मारलाय. एक गैरसमज असा आहे की नाग हा जो प्रजातीचा साप आहे जो सगळीकडे महाराष्ट्रात भेटत नाहीये, लोकांना वाटतं की नाग आणि साप हे दोन फरक पण आहेत. लक्षात आलं? हा. हा. कोबरा वेगळा आणि साप वेगळा असं पण म्हणतात लोक. खरं आहे का? बरोबर आहे आणि ना? साप साप हा. ही त्यांची पूर्ण ही झाली, पूर्ण आता म्हणतो ना Community झाली. कम्युनिटी झाली. त्यात एक स्पेसिस आहे कोबरा. कोबरा. त्याचं सायंटिफिक नेम आहे नाजा नाजा. नाजा नाजा. हा. त्याच्यात वेनम असतं न्यूरोटॉक्सिक आणि तो हा. आपल्या हिंदू संस्कृतीमधला एक पूजनीय असा अच्छा. म्हणजे प्राणी ह्याला आहे. स्पिरिच्युअल पण आहे. हो. तर प्रतीक, माझा तिसरा प्रश्न असा आहे की सर्पमित्र हे जे कार्य आहे एक सोशल वर्कच म्हणायला लागेल, तर ह्यामध्ये जीवापासून शिवापर्यंत सगळी कामं आहेत. म्हणजे जीवाचं नाव शिवा करायला लागतं कधी कधी. तर ह्यामध्ये ऍडव्हेंचर काय आहे आणि याचा फायदा काय आणि तोटा काय ऍज अ सर्पमित्र काम करताना काय Adventure वाटतं? म्हणजे आता बघ ऋषी, साप म्हटलं की तो कुठेही असू शकतो. हा. तो घराच्या छपरांमध्ये असू शकतो, हा. एखाद्या बिळात असू शकतो हम्म. किंवा कुणाच्या शूज मध्ये असू साप शकतो. आज कुठे असू शकतो. हम्म. मग आता समज तो आता घराच्या वरती आहे, हम्म. त्यासाठी आपण खालून ट्राय करतो, नाहीतर मग आपल्याला घराच्या वरती चढावं लागतं. हम्म. आणि घराच्या वरती चढणं हे भरपूर धोकादायक माझ्यासाठी आहे, कारण की मला हाईटची भीती वाटते. अरे बापरे. त्यामुळे तो माझ्यासाठी एक मोठा निर्णय असतो की मी घराच्या वर जाऊन त्या सापाला रेस्क्यू करणार Rescue आहे. करणार. कारण की साप आता वर जाऊन तो हा. साप घेरलेला असला, हा. कोणताही प्राणी घेरलेला असला की तो अटॅक पोझिशन मध्ये जातो, हा, तो घाबरलेला आहे. घाबरलेला आहे. So, मग तो वर जाऊन त्याला पकडणं हे माझ्यासाठी सर्वात मोठा ऍडव्हेंचर असतं. हम्म. कधी कधी तो संडासच्या टाकीमध्ये, अरे बापरे. आता हा. ते लोकांना घाण वाटते पण ते आमचं काम आहे त्यामुळे ते आम्हाला करायला करायला लागतं. आणि ते अजिबात हे लोक लाज न मानता कसल्या गोष्टीची ते करतात ऍक्च्युली. यात फायदा असा काहीच नाही ऋषी. हा. फायदा म्हटलं तर आता आम्ही कमवत नाही घरात, हा. माझ्या घरात माझे वडील कमवतात, हम्म. त्यामुळे आम्हाला गाडी घेऊन आता रेस्क्यू कॉल किती लांबून येऊ शकतो. हा. पण लोक आम्हाला मदत करतात की आम्हाला पेट्रोलचे पैसे देतात. हा, हे चांगलं हे आहे. एक चांगल्या लोकांचं म्हणजे त्यांचे आभार मानेल लोकांचे की बाबा ते हा. पैसे जात आहेत म्हणून सापाला न मारता त्याला मारत मारत नाही, ते आम्हाला कॉल करून Call बोलवतात. फायदा असा काय नाही आणि तोटा म्हणशील तर तोटाही काय नाही, हम्म. कारण की आपण त्या सापाचा जीव असतो, बरोबर. त्या सापाचाही जीव असतो आणि त्या लोकांचा पण जीव असतो. कारण की मॅक्झिमम बाईट त्यावेळी होतात जेव्हा हम्म. माणसं त्या सापाला मारायचा ट्राय करतात. आता हे जे तू किती रेस्क्यू ऑपरेशन केले असतील त्याबरोबर तुझ्या मदतीला कोण कोण होते किंवा कोणी कोणी मदत केली वैयक्तिकरित्या किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली काय सांगशील?
मी आता तुला सांगू तर मी 7वी पासून, म्हणजे मी 7वीत होतो तेव्हा आपली अच्छा. पहिली भेट झाली आणि हा. मी पहिला साप रेस्क्यू केला हम्म. समीर काकांसोबत. त्याच्यानंतर आपली शाळा 12ला भरायची. मी आमचा होम क्लास सुटल्यानंतर मी डायरेक्ट समीर काकांच्या दुकानात जायचो. हा. तिथे त्यांनी रेस्क्यू केलेले साप असायचे. हा. मी त्यांना त्याची माहिती विचारायचो, कधी रेस्क्यू केला, कधी कधी हा. ते मला हाताळायला द्यायचे. अच्छा. तेव्हापासून नंतर मग माझ्या घराजवळ एखादा साप आला तर मी तो रेस्क्यू करायचो. हा. तसं म्हटलं तर माझी पूर्ण प्रॅक्टिस जी झाली ती नवोदयमध्ये झालेली आहे. आणि तिथे कोणाकडे जरी साप आला हा. तरी ते मला बोलवायचे अरे वा. पकडायला. त्यामुळे हा. मी मॅक्झिमम म्हटलं तर 7वी पासूनच साप पकडतोय असं समज. आणि आता माझी 12वी होऊन 2 वर्ष झालेली आहे. ओके. मी असं कुठं नोट करून ठेवलेलं नाही किंवा मी किती रेस्क्यू केले, हम्म, हम्म, हम्म. पण त्यामुळे मी सांगू शकत नाही तुला की मी. तर मित्र असे कोण कोण असतात मित्र म्हटलेस तर आम्ही दादा, अमेय कांबळे. आदित्य कांबळे, परत विशाल कांबळे, हम्म. समीर काका, सचिन काका, हे मला डायरेक्टली मदत करतात. आणि इनडायरेक्टली म्हणजे कधी कधी माझ्याकडे गाडी नसते हा. तेव्हा रोहन जाधवला ओळखतो, रोहन त्याचे जाधव. जे वडील आहेत त्यांना सुद्धा यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. संजू जाधव. संजू जाधव. मग ते मला पिकअप करतात, त्या लोकेशन पर्यंत नेतात. मी त्यांना आता शिकवतोय साप पकडायला. हम्म. ते शिकतायत. अच्छा. त्यामुळे मी जरी इथं नसीन हा. तरी सुद्धा ते जाऊ शकतील. अच्छा, म्हणजे हे त्याने स्वतःच्या मागे कार्य केलंय की हा जेव्हा इथे नसेल तेव्हा जर कॉल आला तर ह्याची मित्र सवंगडी किंवा ह्याने जे ट्रेन केलेली लोक आहेत ती तिथे जाऊन सापाला जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ती निभावू शकतात. तर आजपर्यंत किती साप रेस्क्यू केले असतील अंदाजे, किंवा कोणकोणत्या जातीचे केले असतील, कुठपासून कुठपर्यंत असतील, तुला जेवढं सांगता येईल तेवढं. मी नंबर तुला खरंच सांगू शकत नाही. हा. सापाचा आता म्हणजे आता थंडीतनं हायबरनेशनचा पिरियड असतो, हा. त्यामुळे ते शीत निद्रेमध्ये जातात. जातात. पावसाळ्यात म्हणशील तर त्याच्या वेळात पाणी, त्यामुळे भरपूर कॉल, म्हणजे दिवसात एका वेळी 4 कॉल असतात आलेले आहेत तुला पावसाळ्यात. हम्म. आणि उन्हाळ्यात मेटिंग पिरियड, तर मेटिंग पिरियड सुद्धा महत्वाचा ठरतो. आणि थंडी हा मेटिंग पिरियड आहे, रसल स्वायपर म्हणजे घोण असतात. घोण. आता थोडी गरमी वाढायला लागेल, हम्म. त्याच्यानंतर धामण, नाग यांची मेटिंग पिरियड सुरू होते. तसे कॉल वाढतात सापाच्या, ज्याचे आपल्या जीवनक्रमामध्ये जसं आहे ना त्यानुसार कॉल वाढतात. आणि मी तुला कोणते कोणते रेस्क्यू केले असं सांगायचं झालं हा. तर आपल्याकडे मेनली 4 पॉइझनस स्नेक सापडतात. त्यांना बिग 4 ऑफ इंडिया असं म्हणतात. कोकण रिजन मध्ये. हा, बिग 4 ऑफ इंडिया असं म्हणतात. हा. त्यात पहिला आला नाग, ना. दुसरा घोणस, गणस. तिसरा फुरस आणि चौथी मण्यार. मण्यार महाराष्ट्रातला सगळ्यात विषारी साप आहे. अच्छा. त्याच्यानंतर आणि ते गैरसमज आहे लोकांचा की नाही आहे म्हणून. नाही हा. मण्यार प्लस सांगतो, कोकणातल्या लोकांनी काय केलंय, मण्यार आहे हा. ना, मण्यारला ते कांढर म्हणतात. अच्छा. आणि नाणेटी जातीचा जो साप आहे हा. ना त्याला मण्यार म्हणतात. जो लांब असतो आणि हा, पाळी नसतो. आणि एका वेळी हा. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हा. त्या सगळ्या त्यांच्या मेटिंग पिरियडशी हा. संबंधित आहेत. अच्छा, म्हणजे आता माझं कन्फ्युजन हे झालंय की कांडर कसा ओळखायचा आणि कांडर कोणाला म्हणायचा. आता तू म्हणतोय की काही लोक मणियारला कांडर म्हणतात, हम्म. तर ते कसं ओळखायचं. आता तुला मी पहिलं सांगतो मण्यारला कसं ओळखणार. मण्यार म्हणजे क्रेट, त्याला इंग्लिश मध्ये क्रेट म्हणतात. त्याची बॉडी म्हणशील तर पूर्ण ब्लॅक असते, शायनी ब्लॅक. शायनिंग ब्लॅक. Shiny black. एक कलर, एक व्हाईट स्ट्रिप्स असतात हा. त्याच्यावरती, पण मानेकडे नसतात. शेपटीकडून स्टार्ट होतात हा. आणि मानेकडे जाता जाता ते नाहीशी होत जातात. म्हणजे मानेकडे तो पूर्ण ब्लॅक असतो. आणि मेन म्हणजे जर तू त्याला नीट निरखून बघितलंस तर त्याची जी जीभ असते ना हम्म. ती गुलाबी कलरची असते. कोणाची. मण्यारची. हा, मणियारची. ज्याला कोकणात कांडर म्हणतात. कांडर म्हणतात. हो, हा. साधी. आणि तो मॅक्झिमम निशाचर साप आहे. हा. आणि त्याचे दात खूप छोटे असतात, त्यामुळे साप माणसाला जरी तो चावला हा. तरी ते म्हणजे कळत नाही. कळत नाही. म्हणूनच आम्हाला लहानपणापासून हे सांगत आले की कांडर जो आहे तो, मला सांगत आले ते कांडर चावत नाही, चाटतो. हा. पण ते ऍक्च्युअली तसं नाहीये. कांडराला सुद्धा बारीक दात असतात, आता हे तज्ञांकडून समजतंय. हा. आणि ह्याला कसं ओळखायचं. कांडर. हा कांडर झाला. हा. आता ज्याला कोकणात मण्यार म्हणतात हा. तिचं खरं नाव आहे नाणेटी. नाणेटी. जर म्हणा गेलास तर तिच्या डोळ्याखाली 2 अशा लाईन असतात, क्रॉस. अच्छा. डोळ्याखाली, दोन्ही हा. डोळ्याखाली. डोळ्यातली बाहुली असते ती गोल असते. ओके. आपल्या गोल असतात ना, ती गोल असतात. गोल असतो. आणि त्याच्या बॉडीवर 3 स्ट्राइप्स असतात, हा. साईडनं 2 आणि वरनं 1. अच्छा. अशा त्याच्यावरून ओळखता की येतं मणियार आहे बाबा, ही हा, मणियार. ही नाणेटी. हा. तू पण आता हा समज दूर करून टाक. त्याला नाणेटी म्हणतात. हा, तुला मणियार म्हणून आहे. मणियार हा एक, हा चौथा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला महाराष्ट्रातला. ओके. हे कन्फ्युजन दूर झालं की महाराष्ट्रातला पहिला विषारी साप. मग जर कम्पेअर केलं नागाच्या विषाला आणि कोबऱ्याच्या विषाला आणि मणियारच्या विषाला, जसं तू म्हटलंय, तर कोणता जास्त वेनमस आहे ऍक्च्युअली. व्हेनस मध्ये दोघांच्या विषाचा टाईप सेम आहे, न्यूरोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक. म्हणजे जे आपल्या नर्वस सिस्टीम वरती अटॅक करतो. अटॅक करतो.
पण त्यातलं सगळ्यात जर म्हणशील तर तू म्हणजे तू क्वालिटी म्हणशील वेगमची क्वालिटी हा. ती मण्यामध्ये जास्त आहे. मी असं पॉवरफुल आहे पॉवरफुल म्हणजे रेट ऑफ डेथ जी आहे आणि मण्याची टाइम ऑफ जास्त. डेथ हा. ती मण्याची जास्त आहे. मण्याची जास्त. ओके. तर अजूनपर्यंत तू भरपूर रेस्क्यू ऑपरेशन केली आहेस. आम्हाला नंबर नाही समजला की किती कसे पकडले असेल. ओके. तर या जाती तू अजगर वगैरे पकडलेस. अजगर खूप आर नावाचं आणि अजगर मध्ये काय ते वेगळं आहे सुद्धा का? मी सांगितलं लोकांनी त्याला एक कॉमन नाव ठेवलेलं आहे आर. आर. हा मग त्याच्यामध्ये काय आहे वेगळं? वेगळं असं सांगतात मी मग कॉल येतात मला हा दादा इथे एक आर आहे हा हे त्याला पकड खूप मोठा आहे. हा मग मी तिथे गेल्यानंतर त्यांना माहिती देतो. त्याच्यानंतर मग त्यांना कळतं की बाबा हा आर आपण आपल्या बोलीभाषेतला शब्द हा. आहे. त्याचं खरं नाव आहे अजगर. अजगर आहे. तो एक कन्स्ट्रिक्टर आहे. कन्स्ट्रिक्टर म्हणायला गेलास तर तो नॉन पॉइझनस असतो. तो आपल्या भक्ष्याला पूर्ण पीळ मारतो हा. आणि जशी जशी त्याची हार्टबीट स्लो होत जाईल ना तशी तशी त्याची पीळ कमी पूर्ण होते. आणि आपण म्हणतो ना माणसाला अजगराने माणसाला गिळलं आणि समज त्याचं पोट कापलं आणि त्याच्यानंतर तो जिवंत राहिला असं नाही नसतं. होत. अजगर जोपर्यंत त्याच्या शिकारीचे हार्टबीट बंद होत नाही. नाही तोपर्यंत तो खायला सुरुवात करत नाही. म्हणजे मारल्यानंतरच हा खातो. आणि काही लोकांना असं वाटतं बैल घणस किंवा कांबळी घणस. हा कांबळी घणस हा वेगळा आहे थोडा बरोबर आणि बैल घणस वेगळा आहे. पण बैल घणस हा जाड असल्यामुळे काही काही लोक समजताना म्हणतात की हा छोटा अजगर आहे बाबा. घोणस आणि अजगर हा, त्याच्यामध्ये काय फरक आहे. कांबळी घेणस आणि बैल हा. घेणस हा ह्या दोन्ही जाती आहेत हा. ना ती एकच जात म्हणजे घोणस म्हणजे रसल स्वायपर. रसल स्वायपर. अच्छा हे वेगळे नाहीये. वेगळे कलर डिफरन्स असल्यामुळे गैरसमज. डिफरन्स पण नाही. कधी हा. कधी तर घोणस म्हणशील तर आता सापांना समज एखादे आडल्ट असतात हा. ज्यांना पूर्ण खायला भेटतं ज्यांच्या एरियामध्ये चांगली शिकार असते हा. ते चांगली जाड असतात. हा. आणि ज्यांना आता समज जे डिहायड्रेटेड असतात त्यांची चमडी थोडी लूज झालेली असते ते थोडे बारीक असतात. लोकांनी त्याला 2 टाइम मध्ये अशी नावं दिली. नाव ठेवून टाकले. अच्छा मी पाहिलं होता थोडा काळ्या रंगाचा हा, जांभळ्या काळ्या रंगाचा सकमेरी. आमचा कॅमेरामॅन आहे साहिल. आम्ही रात्रीचे असेच फिरायला गेलो होतो आणि योगेश पवार आणि आमच्या बरोबर होते. तेव्हा आम्ही काळ्या रंगाचा व्हायलेट कलरचा घणस बघितला होता जाड मजबूत. आणि तो पळाला पटकन पळतो. स्पीड पण भरपूर असतो. ते म्हणतो आपण जाड असतात. ते तुला सांगू हा तुझा म्हणजे एक रात्रीच्या अंधारामध्ये हा. तुला दिसला असेल हा. पण सापाची जर तू डिझाईन बघायला झाला असेल हा. तर मी सांगेन तू ऍप घे. हा. ऍप मध्ये तू प्रत्येक सापाला निरखून बघ. हा. प्रत्येक सापाला पूर्ण वेगळा वेगळा आहे. पूर्ण वेगळा. अच्छा. म्हणजे तू त्याला डायरेक्टली असं हे करू शकतो आयडेंटिफाय हा. बघून आयडेंटिफाय करू शकतो. आमच्या मित्राने प्रत्येक सापाचे एक वेगळे चष्मे बनवून ठेवले. त्या चष्म्यातून तो बरोबर ओळखतो की कोणता साप आहे. ठीक आहे. तर रेस्क्यू करायला जाताना काही फनी किंवा भयानक प्रसंग तुला असे आलेत का की ज्याच्यातून तू काहीतरी सांगू शकशील की हा बाबा हा काहीतरी एक फनी झालंय की कळवायला गेलो वेगळं तर झालं वेगळं किंवा काहीतरी भयानक झालं जे एक्सपेक्ट नव्हतं असं कधी झालंय का? सांगतो मी. हा. पहिलं म्हणजे भयानक सांगतो तुला हा. माझ्यासाठी. तुला मागाशी बोललो मला हायची भीती हा. वाटते. तसंच मला देवराई लांजा देवराई म्हणून एक spot देवराई. आहे. तिथे चांगल्या प्रकारची झाडं वगैरे भरपूर आहेत. अच्छा. जंगल हा, type आहे. देवराई जंगल. मग तिथं एका घरामध्ये वरती साप होता हा. कौलांमध्ये. हम्म. मी जाऊन बघितलं तो धामण जातीचा बेनिशारी साप हम्म. होता. मग मी वर गेलो खालून काढण्याचा चान्स नव्हता म्हणजे हा. वर चढलो. हा. वर चढलो आणि जेव्हा मी त्याला हात टाकला त्याच्यावरती हा. तेव्हा तो माझ्या हातातनं सटकून डायरेक्ट त्यानं खाली उडी मारला. अरे बापरे. आणि मी कौलांवरती पळायला गेलो आणि माझा पाय कौलांमध्ये खाली गेला आणि अरे. कौल फुटले माझा पाय खाली तर माझ्या पायाला थोडस अरे. लागलं. पण तरी सुद्धा मी खाली पळत गेलो पण तो हा. साप काय झाला झाडीमध्ये घुसला आणि पळून म्हणजे त्या दिवशी भेटला नाही. भेटला नाही. आणि तिथल्या लोकांना सांगून आलो की बाबा परत दिसला तो कॉल करा आणि बोलवा. मारू नका. हा झाला माझ्या भयानक. आणि हो. फनी सांगतो आपल्या तेलीवाडी म्हणून नाही लागले लांजेवाडी. मला एका काकाचा फोन आला संध्याकाळी. हा. ते म्हटले माझं तिथे बीळ आहे त्या हा. घरात खूप मोठा साप आहे. अच्छा. मग मी तिथे गेलो आणि मी पहिल्या नजरेत बघितलं तिथे थोडा अंधार होता घरात. मला वाटलं हो यार खूप मोठा साप आहे. नंतर मी बॅटरी मागवली. हा. बॅटरी मागवून जेव्हा आत टाकली तेव्हा तो साप नसून तिथे एक चॉकलेटचा कागद होता. जो एक साप असल्यासारखं भासवत आणि किती तासाची मशागत लावलीस किती वेळ लावलीस ते? तो जो अर्धा तास झाला म्हणजे थोडंफार खोदावं तर लागलं त्याच्यासाठी. म्हणजे खोदा पहाड निघला चोह पण नाही निघाला. होतं असं बरोबर आहे. खरं मी प्रत्येक तुला एक्सपेक्ट करतो. आज हा माझ्या आयुष्यातला मी कोणाचा तरी पहिला इंटरव्ह्यू मी घेतलाय आणि मला वाटतं तू कितवा इंटरव्ह्यू देतो सुद्धा नाही माहिती. तू आधी दिलेस वाटतं इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू नाही पण मी ज्यांच्या घरी पकडायला गेलो हा. त्या लोकांनी मला एक हे म्हणून
हा. म्हणजे एक प्रोत्साहन म्हणून. अच्छा. त्यांनी स्वतःहूनच माझ्या बातमी पेपरात दिल्या होत्या. हा ते म्हणून मी खास करून याच्या बातम्या पेपरात गेल्यात आणि ह्याचे व्यक्तिमत्व जे आहे ते आधीच उंचावलंय आणि मी फक्त याला एक काय म्हणतात ते सर सांगा असं करायला आलं इथे. कळलं? तर माझ्या बरोबरची ही मुलं आहेत आणि ही वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये सहभागी होऊन आपलं नाव वरती करतायत. तर त्याबद्दल मी खरं तर याला धन्यवाद देतो की आपल्या बरोबरची मुलं असे काहीतरी इन्स्पायर होत आहेत. आणि हा माझा पहिला इंटरव्ह्यू असताना सुद्धा मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा चांगला एवढा काय म्हणतात तो याच्याबरोबर असा संवाद होईल आणि मी एवढं प्रोफेशनली याला विचारेन आणि हा एवढं प्रोफेशनली मला उत्तर देईल. छान होते सगळे असतं एक नॅचरली होतं देवाकडून. पण तर सर्पमित्र हा तसा म्हटलं तरी थोडा रिस्की विषय आहे बरोबर. तर यात तुझ्या फॅमिलीचा काय रोल आहे किंवा त्यांनी सुरुवातीला सपोर्ट केला का? कारण बाबा माझ्या मुलाने आज नाग पकडला किंवा माझा मुलगा नाग ऐकून तिकडे पकडायला गेला, तर त्या काय सपोर्ट होता का? सपोर्ट म्हणजे सुरुवातीला कोणाच्या पण घरातून सपोर्ट भेटत नाही या गोष्टीला. कारण की इथे समज इथं जीवाचा धोका हा. आणि कोणाच्या पण फॅमिलीला त्याच्या मुलाची चिंता असते. जेव्हा मला फर्स्ट बाईट झाला होता नवोदयमध्ये, हरण टोळ ज्याला आपण सापटोळ म्हणतो, तिथं आला होता, तेव्हा माझी चुकी नसून काय झालं होतं, मी जेव्हा पकडत होतो तेव्हा तिथला एक शिक्षक आहे, त्यांचं नाव नाही घेत, पण मी जेव्हा साप माझ्या जेव्हा हातात होता तेव्हा त्यांनी घाबरूनच ओढलं मला, माझ्या काळजीसाठी ओढलं, बाबा सोड त्या सापाला. मग त्यांनी मला मागं ओढलं तेव्हा त्या सापाला एक झटका भेटला. सापाला झटका भेटला तेव्हा माझ्या हाताला तेव्हा म्हणजे बाईट झाले तुला? बाईट झाला, भरपूर वेळा झाले. अरे बापरे. त्याच्यानंतर मग मला हॉस्पिटलमध्ये झाली तेव्हा माझे पप्पा येण्यात आले होते घाईत. तेव्हा बोलले होते तू परत साप पकडायचा नाही. अरे बापरे. पण त्याच्यानंतर मी काम सोडलेलं नाही. मी नवोदयमध्ये माझं काम चालूच ठेवलं आणि जेव्हा घरी आलो तेव्हा जेव्हा मी पप्पांना 2-3 वेळा न सांगता गेलो तेव्हा त्यांना बाहेरच्या लोकांकडून कळालं की माझा मुलगा बाबा साप पकडायला गेला. तेव्हा लोकांनी त्यांना चांगलं सांगितलं बाबा चांगला पकडतोय, सुरक्षित पकडतोय. तेव्हा त्यांचा विश्वास बसला. आणि मेन म्हणजे समीर काका जेव्हा त्यांनी सुद्धा मला सपोर्ट केला पप्पांसमोर, त्याच्यामुळे पप्पांचा विश्वास अजूनच बसला. मला आता मला ते पूर्ण सपोर्ट करतात. ह्याच्यासाठी बघतोयस तू ही वाली की त्यांनीच मला गिफ्ट केलेली आहे. समीर काकांनी वडिलांनी. तर प्रतीक माझा आता प्रश्न असा आहे की रेस्क्यू ऑपरेशन ऑफ स्नेक्स हे सोडून अजून कोणाचं रेस्क्यू ऑपरेशन केलेस का? किंवा अजून तुला असं करूच वाटतंय का की हा बाबा आता मला कॉन्फिडंट आलाय की मी सापांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने करतोय, अजून मी कोणाचं करू शकतो का? मोठ्या मोठ्या प्राण्यांचं वगैरे किंवा कसं काय केलंयस का तू? मोठ्या प्राण्यांचं म्हणता येणार नाही, पण मी तुला सांगतो सापासला सोडून मी अजून कोणकोणते रेस्क्यू केले. तर पहिलं सांगायचं झालं तर घोरपड जे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण लहानपणापासून बघतो तिला. ते दुसरं म्हणलं तर पक्षी, कोणत्या पण जातीचा मॅक्झिमम म्हणजे ज्याला जास्त आम्ही प्रायोरिटी देतो जे घुबड असतात, ती एक संरक्षित प्रजाती आहे. ती जर कोणाच्या घरात आली तर लोकांना मारता आम्हाला कॉल करतात आणि आम्हाला त्याला पकडून निसर्गात सोडायचे हे देतात. आणि तिसरं म्हणायला झालं तर उद्मान जर ज्याला आपण कांडेचोर म्हणतो. आमच्याकडे एक व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या आडनावावर आम्ही त्याला कांडेचोर म्हणतो असं आहे. ओके, ते एक रेस्क्यू केलेलं आहे. आणि अजून सुद्धा जर कोणता एखादा प्राणी अडचणीत असेल आणि मला बोलवलं तर जरी मला अनुभव नसला तर मी काहीतरी करून त्याला रेस्क्यू करायचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे असं नाहीये की बाबा तुमच्याकडे एक सापाचीच प्रजाती आली, जर दुसरा कुठला मोठा प्राणी असेल जो तुम्हाला त्रास देणारा असं वाटत असेल किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तरी प्रत्येकशी संपर्क करू शकता किंवा याच्या टीमशी संपर्क करू शकता. निश्चित तुम्हाला मदत करायला येईल. तर आता हे सगळे झाले तुझे सोशल लाईफचे प्रश्न. वैयक्तिक आयुष्यात तू काय करतोयस आणि तुझं काय स्वप्न आहे आणि तू काय करणार आहेस, जर जे तुला सांगता येईल आणि जे तू खरं करतोयस ते सांगू शकतो. मी आता 1 वर्ष गॅप टाकला होता नीटच्या प्रिपरेशन साठी. नीटची एक्झाम झाली, माझा रिझल्ट लागला आणि आता उद्या मला कळणार आहे की मला कॉलेज कोणतं भेटणार आहे. म्हणजे उद्या मी असं समज की उद्या मी MBBS ऍडमिशन घेण्यासाठी जातो. आणि स्वप्न म्हणायचं नसेल तर मी आता जे आता आम्ही दुसरं कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला सध्या थोडी म्हणजे इन्कमची गरज आहे. त्यासाठी आम्ही असं ठरवले की आता आपल्याला होईल तेवढं करायचं, नंतर जेव्हा आम्ही स्वतः कमवायला लागलो तेव्हा आम्ही एक शेल्टर होम नावाचा जो प्रोजेक्ट म्हणजे माझ्या डोक्यात आहे तो मी करायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे तशी आर्थिक मदत दुसरीकडून भेटू शकते आपल्याला, पण त्याचा जो वापर होईल तो वेगळ्या पद्धतीने करतात लोक.
आणि खरं म्हणजे आर्थिक मदत करणारे भरपूर आहेत, पण बाबा घ्या अशाच पद्धतीने नाहीये. आमचा काहीतरी फायदा करून द्या, नाही म्हणजे आमचं काहीतरी नाव करा, असं नको लोक मदत करायला तयार असतात, फक्त हा. त्यांना गरज असते ती विश्वासाची की बाबा हा पुढचा माणूस हा. आहे, तो ह्या पैशाचा चांगला उपयोग करेल. करेल. पण असं म्हणजे अच्छा. आता लोक द्यायला तयार आहेत, पण हा. आमचं असं ठरलं की लोकांकडनं घेण्यापेक्षा जर आम्हीच आमच्या पैशातून केलं छान छान प्रयोग आहे हा. तर ते आम्हाला चांगलं वाटेल आणि आम्हाला अजून म्हणजे हा. सोयीस्कर जाईल तसं. बरोबर आहे, ते पण छान आहे. तर मला ह्यातून हेही सांगायचं होतं की माझा पण असा एक मित्रपरिवार आहे जो सोशल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये खूप सहभागी आहेच, त्याबरोबर वैयक्तिक आयुष्यात सुद्धा चांगली काम जे चांगलं शिक्षण आहे, त्याला आपण म्हणतो की काय म्हणू आपण त्याला, एक प्रोफेशनल शिक्षण घेत आहेत. आणि त्याबद्दल एक मला स्वतःला एक अभिमान वाटतो की माझा मित्रपरिवार सुद्धा असा आहे. तर सर्पमित्र ह्या विषयाबद्दल नक्की अजून तू काय सांगशील एक शेवटच्या 2-3 याच्यामध्ये? आणि हे प्रोफेशन आहे का? आणि लोक जे म्हणतात की यातून पगार भेटतो बाबा यांना, किंवा एनजीओ मध्ये जोडले किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन मध्ये जोडले असतील तर काहीतरी भेटतं, तर हे भ्रम आहे की काय आहे नक्की? तर ह्या सर्व गोष्टींबद्दल नक्की काय सांगशील? हा 100% भ्रमच आहे. हा. कारण की हे प्रोफेशन म्हणता येणार नाही, कारण की आम्ही कोणत्या संस्थेसाठी काम करत आहे. संस्था आमची लांजात म्हणजे समीर काकांनी वगैरे सुरू केलेली आहे निसर्ग समीर काकांचं नाव समीर जाधव. समीर जाधव, हा. रोहनचे वडील नाही, काका? नाही नाही, संबंधच नाही. संबंधच नाही. मग ते जे आहे त्यांनी सुरू केलेली होती खूप आधी निसर्ग संवर्धन संस्था. त्याच्यात मी सुद्धा एक सदस्य म्हणून आहे. त्याच्याकडे पगार वगैरे काही नाही भेटत. म्हणजे एनजीओ आहे का ते? हा, NGO आहे. हा. मग तिथं जे लोक तिथं सगळे मॅक्सिमम जे मुलं आहेत किंवा जे सर जे मोठे आहेत ते सगळे सर्पमित्र आहेत. म्हणजे एखादा कॉल समज बाबा मला कॉल आला, मी थोडं कामात आहे, मग मी त्या ग्रुपवर तो नंबर टाकणार अच्छा. आणि जे रिकामे असतील ते त्या कॉलवर जाणार. म्हणजे कुणाला सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे त्या लोकांना पुढे वाट बघायला लागू लागू नये. या टाईपचं आमचं कार्य आहे. आणि पैसे म्हणायला गेलास तर जे लोक आहेत मी त्यांचे खरं तर आभार मानेन की ते स्वतः आम्हाला पेट्रोलचा खर्च देतात. लोक एप्रिशिएट करतात. काय की त्यांना सुद्धा जाणून नाही की आम्ही कोणते नगरपंचायतचे काम करणारे नाही किंवा आम्हाला कुठल्या संस्थेकडून पैसे भेटत नाही. त्यांना माहिती आहे आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यासाठी काम करतोय आणि त्या सापाचा जीव वाचवण्यासाठी काम करतोय. त्याला एक प्रोत्साहन म्हणून लोक आम्हाला पेट्रोलचे पैसे देतात. आता हा प्रश्न तुला असा वैयक्तिक नाहीये, पण तुझ्या संपूर्ण टीम साठी आहे की स्थानिक प्रशासनाकडून काही मदत किंवा साथ मिळण्याची काही अपेक्षा असं आहे का? मी तुला एक महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो की आपल्या लांजाचे जनावरांचा दवाखाना आहे. तिथले जे डॉक्टर्स आहेत म्हणजे ते त्यांचं मेन म्हणजे त्यांचं जे काम आहे ना ते फक्त मोठ्या जनावरांसाठी गाई गुरांसाठी त्यांनी मर्यादित ठेवलेलं आहे. मर्यादित पण खरं तर तसं नसायला पाहिजे. जे बाकीचे प्राणी आता रस्त्यावरचे कुत्रे आहेत, एखाद्याचं मांजर आहे, म्हणजे रस्त्यावर परत पडलेले पक्षी जखमी पक्षी आहेत, आम्ही जेव्हा त्यांना कॉल करतो तेव्हा ते म्हणतात की बाबा आम्ही अशी मदत नाही करू शकत. मला त्याचं भरपूर दुःख वाटतं, कारण की मी तुला एक इन्सिडंट सांगतो. मला एक धामण भेटली होती, मी तुला तो व्हिडिओ सुद्धा शेअर करेन थोड्या वेळात. ती पेट्रोल मध्ये पडली होती आणि मी पेट्रोलमध्ये अच्छा. त्यामुळे मी भरपूर प्रयत्न केले रात्री 12 ती पूर्ण बेशुद्ध म्हणजे मारायला टिकली होती. पण नंतर मी जेव्हा प्रयत्न चालू केले माझ्या परीने मला जेवढी नॉलेज होती त्याच्यानुसार मी तिच्या पोटामध्ये थोडंसं पाणी टाकलं तोंडाद्वारे, तेव्हा ती उलटी करून पेट्रोल बाहेर काढत होती. त्याच्यात थोडी मुवमेंट होत होती. पण नंतर जेव्हा रात्री 12 वाजता तिने एक मोठी मुवमेंट केली ती मिळली, त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं आणि इतका राग देखील आला की बाबा लांजात एवढे डॉक्टर्स असून सुद्धा मी या सापाचा जीव वाचवू शकलो नाही. अच्छा, म्हणजे तुला काय वाटतं जर त्यांनी मदत केली असेल तर ती वाचू शकते? नक्की वाचला असता, नक्की वाचला. अच्छा, म्हणजे ते एक्सपर्ट जे होते अॅनिमल डॉक्टर, कारण की मी डॉक्टर एक्सपर्ट नाही, मला बाबा त्याच्या इंटरनल ऑर्गन बद्दल माहिती आहे किंवा आता काय करू शकतो तर त्या डॉक्टरांनी त्यांनी मला मदत केली असती किंवा फोनवर त्यांनी सांगितलं असतं की बाबा तू असं कर, तरी सुद्धा तो वाचला असता. तर हे डॉक्टरांच्या बद्दल क्रिटिसिझम नसून एक खंत आहे की तुम्ही मदत करावी ही अपेक्षा आहे, राग नाहीये. बरोबर नाही? तर असे अनेक विषय घडत राहतात. माझ्यावर पण एक इन्सिडेंट झालेला, इथले भरपूरसे लोक जे कॅमेऱ्याच्या मागे आहेत त्यांनाही माहिती असेल. माझ्याबरोबर ऋषिकेश पंडित होता आणि एक गवाड्यातला एक आपला राज दाभोळकर म्हणून होता. अच्छा. तर आम्ही स्टँड वरती होतो आणि 2:30ची आम्हाला देवरुखला जायला एसटी असते. तर ती एसटी आधीच येऊन मागे थांबते आणि नंतर मग थोड्या वेळाने ती पुढे लागते. आम्ही थांबलो होतो, आम्ही वाट बघतो कोण मध्येच घुसतंय का बघायला.
तर त्यावेळेला मला एसटी खाली कुत्रीची 4 पिल्लं दिसली आणि तिची आई सुद्धा होती. तर एसटी चालू नव्हती तोपर्यंत आम्ही थांबलो होतो आणि जसं ड्रायव्हर घुसला, कधी कधी ड्रायव्हरांचं लक्ष नसतं त्यामुळे पण होतं आणि कधी कधी मुद्दामूनही होतं, ही गोष्ट मला माहिती आहे. तर तिथे मी आणि माझा मित्र आम्ही जाऊन ती कुत्र्यांना आणि कुत्र्याच्या आईला हकवलेलं. तर ती 4 पिल्लं बाहेर गेली आणि आई सुद्धा बाहेर गेली, पण ड्रायव्हर चालू केलं नव्हती, बसला होता, 5-10 मिनिटं बसला होता. आणि नंतर जेव्हा माझं पुन्हा लक्ष गेलं ना, जेव्हा गाडी निघायला लागली तेव्हा घाई झाली ना आमची, हा मला गाडीमध्ये जायचंय, तेव्हा मी फक्त थोड्या वेळासाठी मागे बघितलं रे, 2 पिल्लं चिंगटली गाडी खाली, मागच्या 2 चाकाखाली 2 पिल्लं चिंगटली. आणि तो प्रसंग एवढा बघण्यासाठी भयानक आणि घाणेरडा होता ना माझ्यासाठी, कारण ते जे झालं ना, ते सगळं जे घडलं माझ्यासमोर, त्या कुत्र्याची शिपूट हलतच नाही गेलेली आणि त्याचं सगळं बाहेर आलेलं. आणि मी विचार केला, मी जी कुत्र्यांची 4 पिल्लं आम्ही जी बाहेर घातली तीच आहेत का ती? बघायला गेलो तर नव्हती. ती 4 मुलं वाचली होती आणि आई पण वाचली होती. ही 2 मुलं आमच्यात दिसलीच नव्हती. आणि हा मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. 8वीला झालेला हा प्रसंग माझ्याबरोबर. आता मी 2nd इयरला आहे आणि ते मला वेगळंच वाटलं त्यावेळेला. आणि एक नेचरची जी सायकॉलॉजी बघ, ज्यावेळेस ते सगळं कुत्र्यांचं जे झालं ना बाहेर, विदिन सेकंड्स कावळे विदिन सेकंड्स कावळे आल्याने त्यांनी सगळं ते खायला सुरुवात केली. हे काय नेचर सर्कल आहे काही समजत नाही. आणि मी बोलायच्या आधी तू पण बोलायच की कावळे आले तिथे, हे माइंडसेट आहे. ओके, तर सर्पमित्रांना पाहून, म्हणजे आता तू जर सर्पमित्र आहेस, तुला पाहून काहीतरी लोक अनुकरण करतात किंवा काही उपद्रवी सुद्धा असतात जे स्टंट करायला जातात सापांना बघून. तर कधी कधी नको ते होतं. तर अशा लोकांना काय मेसेज देशील की स्टंट करायला, आता आगीचा स्टंट बघितला तर तोंडाने आग पेटवायला गेले, काही प्रोफेशनल कोर्स न करतात, तर त्याबद्दल काय सांगशील? ते मी सांगतो की स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायाला दगड मारून घेतात, पण त्यात प्राण्यांना इजा होती. अच्छा, ते जे पकडतात, त्यांनी मान पकडली, मान पकडताना सुद्धा आपल्याला फक्त एवढंच होल्ड करायचं असतं की तो साप मागे किंवा पुढे होऊ नये. आणि त्याच्या मानेच्या तिथे श्वसन नलिका असते, ती जर जास्त प्रेस झाली तर काही होऊ शकतं. त्यामुळे मी त्यांना एवढंच सांगितलं, जर तुम्हाला शिकायचं असेल जवळच्या सर्पमित्राशी किंवा प्राणीमित्राशी कॉन्टॅक्ट करा, मग ते तुम्हाला प्रोफेशनली काय असेल ते शिकवतील. बरोबर, तर ते छान आहे. मला सांगशील ह्या जे इक्विपमेंट्स आहेत या साधनांचा कसा वापर असेल किंवा काय? ही जी काटे आहे ही आम्ही म्हणजे वेनमस स्नेक किंवा एखाद्या जाळ्यात अडकलेला साप असेल ज्याच्यापर्यंत आमचा हात जाऊ शकत नाही, किंवा बाबा माहिती आहे की बाबा तो साप खूप रागात आहे आणि तो आता 100% बाईट करेल, त्याच्यासाठी आम्ही स्टिक वापरतो. आणि लोकांना वाटतं की बाबा ही स्टिक आहे ना, ही सापासाठी धोकादायक आहे असं वाटतं लोकांना. पण आता मी तुला एक डेमो देतो, तो याच्यात हात घाल. पहिलं तर तुम्ही इकडे बघा की ही एवढी प्रेस होते, याच्या पुढे ती प्रेस होत नाही. आता तू त्याच्यात बोट टाक. आता मी याच्यात पूर्ण प्रेस केलेला आहे, पूर्ण प्रेस केलेला आहे आणि त्याला काहीही त्रास होत नाही. ओके, आणि मग आपली स्किन मध्ये तर हाडं आहेत त्यामुळे आपल्याला दुखतं, पण सापाची जी बॉडी आहे ती स्ट्रेचेबल असते. ती कोणत्या पण साप बघतो आपण छोट्याशा मुलामधून गायब होतो. का होतो? कारण की तो पूर्ण बारीक होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या साप स्टिकचा काही सापांना धोका नसतो. तो त्यांच्यासाठी एक म्हणजे तर आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी चांगलंच आहे. आणि हे जे आहे ते आपल्या शरीरापासून फक्त सापाला लांब ठेवण्यासाठी ह्याला असं पकडून फक्त असं लांब करून थोडस. आणि पण साप म्हटलं तर काठीवर पण चढतात. इकडून चढतात ना. आणि उडी वगैरे कसं काय झालंय का तुझ्यावर? उडी मारले साप? तुला मी असं सांगतो, पहिली मुवमेंट असा आहे, माझे पप्पा माझ्या मागं होते आणि एक धामण होती, मोठी धामण पकडली आणि तिनं माझ्या अंगावर उडी मारायची सोडून साईडला उडी मारून माझ्या पप्पांच्या शेवटच्या आतमध्ये घुसली आणि इकडून तिनं तोंड बाहेर काढलं. मी लगेच तिला मागं ओढलं आणि ती बाहेर आली, तेव्हा माझे पप्पा खूप पण आणि धामण बद्दल असा प्रश्न आहे की धामण नक्की काय? लोक म्हणतात की ते सापाचं आणि आदळ्याचं हायब्रिड आहे, किंवा लोकांचं म्हणणं आहे जातीच वेगळी, जात वेगळी आणि विषारी आहे की नाही? बिनविषारी, कम्प्लीट बिनविषारी. आणि आपल्या कोकणात मॅक्झिमम सापडणारा साप आहे. हायब्रिड तर निश्चित नाही. नागामधला मेल फिमेल या दोघांमध्ये मेटिंग होते आणि धामणमध्ये मेल फिमेल या दोघांमध्ये मेटिंग होते. त्या दोघांमध्ये नाग आणि धामणमध्ये मेटिंग होणे असं जर तुला कोणी सांगितलं तर त्याला तू कमी. ओके,
तर हे जे संपूर्ण तू कार्य करतोयस किंवा दुसरी टीम आहे तुझी SOS ची, त्याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर एक आपण म्हणू हेल्दी क्रिटिसिझम किंवा कोणीतरी असं वेडवाकडं म्हटलं, अगदी एखाद्याने दाढी केली तरी तू काहीतरी वेगळा दिसतो असं पण म्हणणार आहे. तर त्या क्रिटिसिझम कधी फेस केलंयस का तू या कार्यामध्ये, किंवा काय अनुभव तुला? अनुभव म्हणजे माझा एक वाईट अनुभव असा होता की मी आता तुला माहिती आमची ढोल पथक शिवगंधा तिथे प्रॅक्टिसला गेलो होतो. मला जस्ट कॉल आला की बाबा आमच्या घरी साप आहे. मी तिथे गेलो. मी कॉल आल्यानंतर लगेच 2 मिनिटाच्या आत तिथे पोहोचलो होतो. आणि त्या 2 मिनिटाच्या कार्यामध्ये ना त्यांनी ते सापाला मारलं होतं. अच्छा, तिथल्या एक फटका मारला होता, त्याच्यावर भरपूर ब्लड गेलं होतं. 10 महिन्याचा साप होता. मी त्या लोकांबरोबर भरपूर भांडलो होते. म्हणजे मला राग आवडत नव्हता का की मी जस्ट आलो होतो, कॉल केल्या त्यांना ठाऊक होतं की तू येतो आज छत्री मारायची गरज नव्हती. तेव्हा मला खरं सांगू तर भरपूर राग आला होता. आणि तिथं जे माणसं होती ते तेव्हा म्हणत होती की बाबा तू आमच्या जीव धोक्यात होता, तुमचं काय? आम्ही म्हणतो आम्ही एवढं दिवस फेस करतो, आमचा जीव धोक्यात नसतो. आणि धोक्यात काय म्हणाले तुम्ही एवढी माणसं? विषारी साप होता. म्हणजे लोकांना मी माहिती सांगणार की तिथे गेल्यानंतर त्यांना कळालं असतं. आणि त्याच घरात मी थोडे दिवस आधी घराच्या वर चढून एक धावून काढली होती. मी त्याचा सुद्धा व्हिडिओ तुला शेअर करेन. व्हिडिओ कारण ते आपण फक्त बोलतोय, ते तू जी कार्य तिथे जाऊन केलीस ते दाखवणं सुद्धा गरजेचं आहे. जर व्हिडिओ मिळाले तर फार छानच होईल. तर प्रतीक, आजचा हा जो संपूर्ण संवाद होता तो निश्चित प्रेक्षकांना तर निश्चित आवडेल. ज्या स्थानिक प्रशासनाबरोबर पोहोचायला हवं तिथपर्यंत मी निश्चित पोहोचवायचा प्रयत्न करेन. आणि जी काही मदत हवी आहे माझ्या टीम कडून किंवा सर्वांकडून जी काही मदत करता येईल आपल्या ह्या कार्यासाठी ते आपण करण्याचा प्रयत्न करू. तर आजचा संपूर्ण इंटरव्ह्यू हा टोटली इन्फॉर्मेटिव्ह होता. आणि मी किती नाही म्हटलं तरी भरपूर प्रोफेशनल इन्फॉर्मेशन मला भेटले आणि आमच्या प्रेक्षकांना सुद्धा भेटली. तर त्यासाठी तुझा खूप खूप धन्यवाद. तू खरं तर वेळात वेळ काढून दिला. अरे हा MBBS चा माणूस आहे बाबा, उद्या जातोय ऍडमिशन घ्यायला आणि मला वेळ देतोय, तर त्याबद्दल तुझा आधी खूप खूप आभार. आणि आपण भेटत राहू या कार्यामध्ये. आणि तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन जाणवलं किंवा साप आलाय बाबा आमच्या इथे किंवा मोठ्या कुठला तरी प्राणी आलाय जो तुम्हाला तुमच्याकडून सांभाळता येत नाहीये, तर प्रत्यक्ष टीमशी किंवा प्रत्यक्ष तुम्ही संपर्क करू शकता. आणि आज एवढा बोलून आम्ही इथे आजचा इंटरव्ह्यू थांबवतो. धन्यवाद.